ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये थोडा गोंधळ होता. कर्मचाऱ्यांची गर्दी आणि सर्वत्र मशीनचा आवाज येत होता. सिया हातात फाईल घेऊन हळूहळू इवन मेहराच्या केबिनकडे जात होती. तिचे हृदय इतके जोरात धडधडत होते जणू काही ते तिच्या छातीतून बाहेर आले होते. दारापाशी पोहोचून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले. दार हलकेच ठुठावले. आतून युवांचा थंड आवाज आला, प्लीज या. जेव्हा मिस सियाने दार उघडले तेव्हा तिच्या समोर एक व्यक्ती बसली होती ज्यांच्या डोळ्यात कडकपणा आणि आत्मविश्वास दोन्ही प्रतिबिंबित होत होते. त्याने सियाकडे पाहिले आणि नंतर समोरच्या फाईल्सकडे पाहत म्हणाला, बोला मिस सिया. मग सिया थरथरत्या आवाजात म्हणाली, मला तुमच्याकडून 25 लाख रुपयांचे खर्च हवे आहे सर. युवाने डोके वर केले. त्याच्या तपकिरी डोळ्यात आश्चर्य आणि चिडचिड दोन्ही होते. 25 लाख तुम्हाला माहिती आहे मिस सिया, ही काही छोटी रक्कम नाहीये. सियाने डोळे खाली केले आणि म्हणाली, मला माहित आहे सर, पण माझी बहीण अंजूचे लग्न आहे. सगळं काही ठरलंय, पण नवऱ्याच्या मुलाच्याकडून अचानक गाडी आणि काही दागिन्यांची मागणी केली आहे. जर 2 दिवसात पैशांची व्यवस्था झाली नाही तर लग्न रद्द होईल. युवन जाऊन खिडकीजवळ उभा राहिला. बाहेर पाऊस पडत होता आणि काचेवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज खोलीतील शांतता अधिकच गडद करत होता. मग तो हळूच म्हणाला, आणि मी ते तुला का देऊ? सियाचे डोळे अश्रूंनी भरले. ती म्हणाली, जर तुला हवे असेल तर तू दरमहा माझ्या पगारातून थोडेसे कापू शकतोस. पण प्लीज सर, माझ्या बहिणीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. युवनने तिच्याकडे पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावर ना व्यंग होतं ना कोमलता, फक्त थंडपणा होता. तळ्यात दारावर थाप पडली. 2 परदेशी गुंतवणूकदार आत आले. युवन हसला आणि म्हणाला, तुम्ही सर्वजण बैठकीच्या खोलीत जा, मी 2 मिनिटात येतो. सिया बाहेर जाण्यास निघणार इतक्यात युवन म्हणाला, थांबा मिस सिया, तुमचा पॅशन चांगला आहे, पण जग पॅशनवर चालत नाही. जर मी सर्वांना मदत करायला सुरुवात केली तर कंपनी बंद होईल. त्याने घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाला, आज जावं, मीटिंगची वेळ झाली आहे. सियाने डोके खाली केले आणि बाहेर गेली. तिने टाकलेल्या प्रत्येक पावलाबरोबर तिच्या आशा तुटत होत्या. बाहेर येताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिला माहीत होते की आता फक्त अंजूचे लग्नच नाही तर एका वडिलांची काळजी आणि बहिणीची असहाय्यता धोक्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी सिया पुन्हा केबिनच्या दाराशी पोहोचली. यावेळी तिच्या डोळ्यात आशेपेक्षा भीती जास्त दिसत होती. आत या, युवनचा आवाज घुमला. ती आत आली. तिच्या हातात तीच फाईल होती. युवनने न पाहता म्हटले, आता काय झाले मिस सिया? काल मी स्पष्टपणे सांगितले होते की कंपनी कोणालाही कर्ज देत नाही. सियाने मान खाली केली आणि म्हणाली, माफ करा सर, परिस्थितीने मला पुन्हा विचार करायला भाग पाडले. फक्त यावेळी कृपया मला मदत करा. युवनने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. तुम्हाला माहिती आहे मिस सिया, 25 लाख ही काही छोटी रक्कम नाही. 5 वर्षांचा पगार कापूनच ही रक्कम पूर्ण होईल. सियाने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात प्रश्न होते. तो खरोखरच एवढा क्रूर आहे का? युवन हलकेच हसला आणि म्हणाला, तुम्हाला वाटतं आहे का की तुम्ही इथे 5 वर्ष राहू शकाल? तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या जवळ येऊन उभा राहिला. 1 पाऊल अंतरावरच. सियाला त्याच्या डोळ्यातील व्यंग जाणवला आणि तिने तिचे ओठ दाबले. युवनची नजर आता तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती, त्या गुलाबी ओठांवर जे हलक्या श्वासाने थरथरत होते. तो थंड आवाजात म्हणाला, यात तुझी काही चूक नाहीये. मध्यमवर्गीय लोकांना सवयच असते की गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करण्याची. सियाचा चेहरा रागाने आणि लाजेने लाल झाला. तिच्या डोळ्यातील ओलावा आता आगीत बदलला होता. काही अव्यक्त भावनांनी त्याला स्पर्श केल्यासारखे क्षणभर युवनची नजर थांबली. मला माफ करा सर, सिया हळू आवाजात म्हणाली, मला माझी स्थिती पाहून मागायला हवे होते. ती मागे सरकली, पण तिच्या ओढणीचा कोना युवनच्या बुटात अडकला. ती काढण्याच्या प्रयत्नात तिच्या ड्रेसची बाजू फाटली. सियाने तिच्या हाताने तो उघडा हिस्सा झाकला. तिच्या डोळ्यात लाज आणि भीती होती. युवन काही बोलण्यापूर्वीच दोघांचाही तोल गेला आणि ते दोघेही एकत्र जमिनीवर पडले. सियाची मंद किंकाळीनं खोलीत घुमली. युवन तिच्यावर पडला होता. त्याचा श्वास सियाच्या मानेला स्पर्श करत होता. सिया थरथर कापली. युवनच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जणू तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. सर प्लीज, सिया घाबरून म्हणाली. युवन शुद्धीवर आला आणि लगेच उठून मागे सरकला. मग त्याच वेळी
दाराच्या ठोठावण्याचा आवाज ऐकू आला. दोघेही मागे वळले. गुंतवणूकदार समोर उभे होते. खोलीत शांतता होती. परदेशी बाई हसली. अरे माफ करा, कदाचित आम्ही चुकीच्या वेळी आलो आहोत. इवन पटकन उभा राहिला. सियाने पटकन तिची ओढणी दुरुस्त केली. तो परदेशी माणूस म्हणाला, मिस्टर मेहरा, ही तुमची बायको आहे का? सिया काही बोलणारच होती. तेवढ्यात इवनने हसून तिचा हात धरला. हो, ही माझी बायको आहे. ती थोडीशी नाराज होती. मी तिला पटवण्याचा प्रयत्न करत आहे. सियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि रागाचे संमिश्र भाव होते. गुंतवणूकदार हसले आणि म्हणाले, अरे किती गोड. इवन हसला आणि म्हणाला, तुम्ही लोक बैठकीच्या खोलीत जा, मी लगेच येतो. दार बंद होताच सियाने तिचा हात ओढून घेतला. तुम्ही सर्वांसमोर खोटं का बोलला? इवन कडक स्वरात म्हणाला. छान, त्यावेळी आपण ज्या अवस्थेत होतो त्यामुळे मी तसे बोललो. जर मी काहीही बोललो नसतो तर सर्वांना गैरसमज झाला असता. तुला तर काही फरक पडला नसता, पण माझा आदर आणि कंपनीचे नाव धोक्यात आले असते आणि त्यावर डाग पडला असता. सिया थरथरत्या आवाजात म्हणाली, इज्जत गरीब माणसाची असो किंवा श्रीमंत माणसाची, डाग हा दोघांसाठीही तितकाच वेदनादायक असतो. मिस्टर युवन मेहरा. खोलीत शांतता पसरली. युवनच्या डोळ्यात कडकपणा होता, पण मनात कुठेतरी पश्चातापाची झलक दिसत होती. तो दाराकडे सरकताच म्हणाला, मी परत येईपर्यंत तू ही खोली सोडणार नाहीस. जर असे केलेस तर जबाबदारी तुझी असेल. त्याने सियाकडे शेवटचा कटाक्ष टाकला आणि तो बाहेर पडला. दाराशी गेला आणि गार्डला एवढेच म्हणाला की कोणालाही आत येऊ देऊ नका. खोलीत पुन्हा शांतता पसरली. सिया खुर्चीवर बसली. तिला समजत नव्हते की ती मदत मागण्यासाठी आली आहे की तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आली आहे. इवान जाताच त्याने सियाच्या केबिनचा दरवाजा बंद केला. आता कोणीही तिला तिथून बाहेर पडू देत नव्हते. सियाला आता तिचे अश्रू आवरता आले नाहीत. ती तुटली होती. असहाय्यता, गरज आणि परिस्थितीने तिला इथे आणून ठेवलं होतं. ती तर फक्त मदत मागण्यासाठी आली होती, त्या व्यक्तीकडे ज्याने तिला आधी तिच्या जागेची आठवण करून दिली होती. आणि आता ही संधी आली आहे. दरम्यान गुंतवणूकदार त्यांच्या सादरीकरणात व्यस्त होते. आम्हाला हा प्रकल्प खूप आवडला आहे. जर लंडनमध्ये अशी रेस्टॉरंट्स बांधली गेली तर खूप नफा होईल. इवनच्या डोळ्यात अभिमानाचे हास्य होते. पण नंतर एका गुंतवणूकदाराने सांगितले की पण आम्ही आताच हा करार अंतिम करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या पत्नीसह लंडनला यावे लागेल. 7 दिवसांनी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या खास प्रसंगी आम्हाला हा करार सर्वांसमोर जाहीर करायचा आहे. हे ऐकताच इवनच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या. त्याने दाढीवर हात फिरवला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले. हा करार त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता. कंपनीचा नफा आणि परदेशी बाजारपेठेत ओळख दोन्हीही धोक्यात होते. हो का नाही, आम्ही दोघेही नक्कीच येऊ, इवन हसत म्हणाला. मग त्याने गुंतवणूकदारांशी हस्तांदोलन केले आणि त्यांचा निरोप घेतला आणि तो त्याच्या ऑफिसकडे निघाला. ऑफिसमध्ये प्रवेश करताच त्याची नजर सियावर पडली. ती अश्रूंनी लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. इवनने हळूच मान खाली केली. तुला पैशांची गरज आहे आणि मी तुला देण्यास तयार आहे. सियाचे डोळे उघडले. ती काही बोलणार तेवढ्यात इवनने हाताने तिला थांबवून त्याच बोलणं सुरू ठेवलं. तो पुढे म्हणाला, पण या बदल्यात तुला 7 दिवसांसाठी माझी पत्नी बनावे लागेल आणि तशी कर्तव्य पार पाडावे लागतील, जशी एक बायको कर्तव्य पार पाडते. सियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. ती रागाने म्हणाली, मला असं पैसे नकोत ज्यासाठी मला माझ्या इज्जतीचा सौदा करावा लागेल. तुमचे पैसे तुम्हालाच ठेवा. इवनने तिच्याकडे गंभीरपणे पाहिले. जेव्हा ती जवळून जात होती, सियाच्या सुगंधाने त्याचा श्वास वेगवान केला आणि त्याला पुन्हा तिच्याकडे खेचले. त्याने कपाळावर हात लावून स्वतःला सावरले आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले. ही मुलगी, तिची उपस्थिती, तिचा सुगंध त्याला भाग पाडत होता आणि तो तिच्या जवळ येऊ इच्छित होता. पण त्याचे मन गोंधळलेले होते. मन तो व्यावसायिक करार गमावण्यासही तयार नव्हता. सिया घरी परतली होती. ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेनंतर तिला तिथे एक क्षण हे थांबायचे नव्हते. घरात पाऊल ठेवताच तिच्या आईच्या किंकाळ्या तिच्या कानात पडल्या. सिया धावत आली आणि समोरचे दृश्य पाहून तिचे हृदय थांबले. तिची बहीण अंजू पेट्रोल ओतल्यानंतर हातात काडी घेऊन उभी होती. तिचे वडील डोके खाली करून असहाय्यपणे रडत होते आणि तिची आई ओरडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. काय चालले? सिया ओरडली.
अंजू रडत रडत म्हणाली, दीदी, उद्यापर्यंत गाडी आणि व्यवसायाचे पैसे दिले नाहीत तर लग्नाची मिरवणूक परत जाईल. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. जर लग्नाची मिरवणूक माघारी गेली तर मी मरेन. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. बहिणीच्या हातात काडी होती. वडिलांचा असहाय्य चेहरा आणि तिच्या आईची विनवणी, ते पाहून ती एका निर्णयावर आली होती. तिने धावत जाऊन अंजूच्या हातातून आगपेटी हिसकावून घेतली आणि रडत रडत म्हणाली, पैसे आहेत. सर्वांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. मग सिया म्हणाली, हो आई, बाबा, पैसे आहेत. मी ते माझ्या कंपनीतून कर्ज मागितले होते. माझे बॉस खूप चांगले आहेत. त्यांनी ते मंजूर केले आहे आणि पुढील प्रकल्पासाठी मला ते दौऱ्यावरही घेऊन जाणार आहेत. उर्वरित कर्जाची रक्कम माझ्या पगारातून कापली जाईल. तुम्ही काळजी करू नका. सर्व काही ठीक आहे. सियाने तिच्या थरथरत्या आवाजावर नियंत्रण ठेवून अनिच्छेने हसली. अंजू त्याच्या छातीला चिकटून जोर जोरात रडू लागली. वडिलांच्या डोळ्यात आराम होता आणि आईच्या डोळ्यात अश्रू होते. सियाने तिचे अश्रू पुसले, पण तिच्या आईला का माहीत, पण तिचे उदास डोळे पाहून तिला काही बरोबर वाटत नव्हते. तू ठीक आहेस ना बाळा? आईने काळजीने विचारले. सिया हसून म्हणाली, हो आई, मी घरी एक फाईल विसरले होते आणि ती घेण्यासाठी आले होते. तू गप्प राहा. अंजूची काळजी घे. मी संध्याकाळपर्यंत परत येईन. तिने अंजूचे अश्रू पुसले, तिला मिठी मारली आणि तिच्या खोलीकडे निघाली. आईची नजर टाळत तिने तिच्या बॅगेतून एक लहान कुपीसारखी बाटली काढली आणि ती तिच्या पर्समध्ये ठेवली. खोलीतून बाहेर पडताना तिच्या चालण्यात एक विचित्र जडपणा जाणवत होता. जणू ती खूप दूरवरून चालत आली आहे आणि आता ती थकली आहे. तिच्या डोळ्यातून मोत्यांसारखे अश्रू गळत होते. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर तिने दार ठोठावले. तिचे हात थरथरत होते. तिच्या हृदयात तेच शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते, 7 दिवस माझी पत्नी बनावे लागेल. तो क्षण तिच्यासाठी शिक्षेपेक्षा कमी नव्हता. आतून आवाज आला, हो आत या. हा तोच आवाज होता ज्याने तिची झोप उडाली होती. सिया डोके खाली करून आत आली आणि त्याच्या टेबलाजवळ जाऊन उभी राहिली. इव्हनच्या डोळ्यात विजयाचा अभिमान होता आणि सियाला त्याच्याकडे पाहणे हे खूप कठीण जात होते. तिने तिची नजर खाली केली आणि अडखळत्या आवाजात म्हणाली, मी तयार आहे. मला तुमची अट मान्य आहे. इव्हनच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य आले, अर्धे व्यंग अर्धे आश्चर्य. तो उठला आणि थंड आवाजात म्हणाला, जेव्हा तू इतक्या आत्मविश्वासाने नाही म्हणालीस आणि निघून गेलीस तेव्हा मला वाटले की तू इतरांसारखी नाहीस. पण आत्ता मला वाटतंय की मी चुकीचा होतो. तो खुर्चीवर बसला, बोटाने पेन फिरवत म्हणाला, मी पुन्हा तेच सांगत आहे. तुला माझ्यासोबत 7 दिवसांच्या दौऱ्यावर यावे लागेल आणि सर्वांसमोर माझी पत्नी म्हणून स्वतःला सादर करावे लागेल. एखाद्या बायकोकडून पार पाडल्या जाणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या तुला पार पाडाव्या लागतील. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. मी सहमत आहे, पण मला आत्ताच 25 लाख रुपये आणि परवा रात्रीपर्यंत वेळ हवा आहे. इवनने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग म्हणाला, ठीक आहे. त्याने चेकबुक काढले, रक्कम लिहिली, त्यावर सही केली. हे घे. त्याने चेक तिच्याकडे सरकवला. पण जर तू तुझे वचन मोडलेस तर? सियाने त्याला बोलताना मध्येच अडवले आणि म्हणाली, तर माझ्या परिणामांसाठी मी स्वतः जबाबदार असेन. मिस्टर इव्हन, मी वचन देते की मी मागे हटणार नाही. तिने चेक घेतला, डोळे खाली केले आणि त्याच्याकडे न पाहता निघून गेली. इव्हन खुर्चीवर टेकून बराच वेळ तिच्या जाणाऱ्या सावलीकडे पाहत राहिला. त्याला माहीत होते की या करारासाठी त्याला या मुलीची गरज होती आणि या कदाचित या 7 दिवसात त्याच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता ही संपेल. काही तासानंतर त्या एक आलिशान खोलीत बसली होती. तिच्या लाल लेहंग्याच्या कडा समायोजित करत ती तिच्या हातांवरील रेषांकडे पाहत होती. त्या ओळींमध्ये ती तिच्या भावी दिवसांचा शोध घेत असल्यासारखी पाहत होती. काजळाने सजवलेले डोळे आता फिगे पडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर फक्त एक मूक तेज होते. काही तासांपूर्वी तिने तिच्या बहिणीला निरोप दिला होता. तिने तिच्या आईचे अश्रू पुसले होते आणि आता ती स्वतःच एका अज्ञात नात्याची वधू बनली होती. दार उघडले आणि इव्हन आत आला. त्यांचे पांढरे शर्टचे बटन उघडे होते. त्याचे केस विखुरलेले होते आणि त्याच्या डोळ्यात तीच खोली होती जी त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत प्रतिबिंबित होत होती. तो जवळ आला आणि बेडच्या कडेला बसला. वादळात उडून जाणाऱ्या पानांसारखे सियाचे हृदय थरथर कापत होते. इव्हनच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या. ती मुलगी लग्नाच्या पोशाखात होती
लाल लिपस्टिकने सजवलेले ओठ आणि डोळे तो थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या चेहऱ्यावर ओलावा चमकत होता आणि भीतीच्या रेषाही दिसत होत्या. मग तो हळूहळू पुढे सरकला, तिचा हात धरला आणि क्षणार्धात तिला स्वतःकडे ओढली. त्याच क्षणी सियाला वाटले की जणू काही तिचे हृदय वाऱ्याच्या झुळकीनेही वाहून गेले आहे. ती इवनच्या छातीवर आदळली. त्याच्या हृदयाचे ठोके सियाच्या कानांपर्यंत पोहोचले. तुला माहिती आहे तू किती सुंदर आहेस, इवन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तुला पाहताच माझ्या आत काहीतरी वितळायला लागते. तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. त्याने तिला आपल्या मानेजवळ आणले आणि त्याचा उबदार श्वास याच्या त्वचेला स्पर्शून गेला आणि तिचं शरीर थरथर कापू लागले. प्लीज दूर राहा, सिया थरथरत्या आवाजात म्हणाली. सियाने तेच थरथरते हात इवनच्या खांद्यावर ठेवले आणि तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सैल झाली नाही. तिला माहीत होते की ही तीच व्यक्ती आहे जिच्याशी तिने एका अटीवर संबंध ठेवले होते आणि त्या अटीत हा अधिकार देखील समाविष्ट होता. इवन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू या नात्यातील सर्व अटी स्वीकारल्या आहेत, त्यामुळे तू मागे हटू शकत नाहीस. तुला तुझे वचन पाळावे लागेल. सियाच्या पापण्यांवर एक ओलावा होता. दुसऱ्या क्षणी ती बेडवर पडलेली आढळली. तिच्याजवळ इव्हानचा चेहरा आला होता. त्याच्या डोळ्यात इच्छाशक्तीची आग होती आणि त्याच्या स्वरात एक विचित्र शांतता होती. तुझ्या आधी कोणीही मला असे स्वतःकडे ओढले नाही. सिया, तू वेगळी आहेस. तुझ्या आत असे काहीतरी आहे जे मला थांबवू शकत नाही. तो जवळ जाऊन तिच्या ओठांनी तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला. सियाने डोळे मिटले. तिचा श्वास वेगवान होता. तिचे हृदय नियंत्रणाबाहेर जात होते. जेव्हा तिने स्वतः हे नाते स्वीकारले होते तेव्हा आता ती हे जवळ कशी नाकारू शकते. तिने स्वतः परिस्थितीसमोर शरण गेले. काही वेळाने खोलीत शांतता पसरली. सकाळी जेव्हा इव्हान उठला तेव्हा त्याला सिया ड्रेसिंग टेबलासमोर उभी असलेली दिसली. तिची ओली केस टॉवेलने पुसत होती. काल रात्रीची जवळ त्याच्या मनात अजूनही घुमत होती. त्याच्या हृदयात एक विचित्र अस्वस्थता होती. ती भावना होती की काही खोल नाते हे तो स्वतः समजू शकत नव्हता. त्याची नजर सियाच्या भिजलेल्या केसांवर आणि तिच्या कोमल चेहऱ्यावर टिकून राहिली. सियाला त्याच्या नजरेची उष्णता जाणवली जी तिच्या केसांवर आणि मऊ चेहऱ्यावर विसावली होती. तिने वळून त्याच्याकडे पाहिले. तो तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होता जणू काही त्याला ते सर्व काही पुन्हा करायचं आहे. सियाच्या गालावर काल रात्रीची थोडीशी लाली आली. तिच्या डोळ्यासमोर काही क्षण चमकले. तिने नजर खाली केली पण तिच्या पापण्या आणि ओठांनी खूप काही सांगितले. मी तयार होत आहे, ती हळुवारपणे म्हणाली. इवन काहीही बोलला नाही, फक्त बेडवरून उठला आणि वॉशरूमकडे गेला. दार बंद झाल्यावर सियाने आरशात स्वतःकडे पाहिले. का विसरली की मी दुसऱ्या कोणाची आहे, ती बडबडली आणि तिच्या डोळ्यातील ओलावा पुसला. तिने हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती, केस बांधले आणि बस तेवढ्या तयारीत ही ती खूपच सुंदर दिसत होती. ती पलंगाजवळ बसून इवनची वाट पाहत होती. तो बाहेर येताच सियाची नजर त्याच्यावर गेली. इवन खरोखरच सौंदर्य आणि आकर्षणाचे जिवंत उदाहरण होता. सियाचे हृदय थरथरले आणि तिने लाजून नजर खाली केली. मला वाटतं तू लग्नाला फारसं गांभीर्याने घेतलं नाहीस, आरशासमोर उभा राहून घड्याळ लावत इवन थंडपणे म्हणाला. माझ्या मते त्या जबाबदाऱ्यांमध्ये फक्त आरशासमोर बसून राहणे नव्हे तर माझ्यासाठी नाश्ता बनवणे आणि माझे कपडे पॅक करणे देखील समाविष्ट आहे. काहीही न बोलताच याने हळूच कपाट उघडले आणि इवनचे कपडे पॅक करायला सुरुवात केली. त्याची नजर सतत तिच्यावर केलेली होती. तिच्या प्रत्येक कृतीत एक कोमलता होती जी इवनच्या आत काहीतरी बदलत होती. सियाने त्याचे कपडे पॅक केले आणि खोलीतून बाहेर पडले. तिला माहीत होते की इवन तिला तिच्या घरी घेऊन जाणार नाही आणि तसेही तो का बरं घेऊन जाईल, कारण ती फक्त 7 दिवसांसाठी त्याची पत्नी होती. पण तरीही मन पुन्हा पुन्हा विचारत होते, जेव्हा हे सर्व काही माहीत आहे मग हे दुःख का. त्या मोठ्या फार्म हाऊसमध्ये त्यांच्याशिवाय दुसरे कोणी नव्हते. सियाने स्वतः नाश्ता बनवला आणि ट्रेवर सजवून खोलीत आली. इवन एका बाजूला त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त उभा होता. नाश्ता तयार आहे, सिया शांत आवाजात म्हणाली. इवनने फोन न ठेवता उत्तर दिले. तयार व्हा, फ्लाईट अर्ध्या तासात आहे. सियाने मान हलवली आणि म्हणाली, मी तयार आहे. इवनने तिच्याकडे डोक्यापासून पायांपर्यंत पाहिले आणि म्हणाला, तू माझ्यासोबत या पोशाखात येशील का. लक्षात ठेव, तू इवन मेहराची पत्नी आहेस.
या शहरातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी. मग जरी ती फक्त 7 दिवसाची असली तरी या दिवसात तू साधे कपडे घालणार नाहीस, कारण ते माझ्या दर्जाला पात्र नाही. त्याचा स्वर सामान्य होता, पण सियाला वाटले की त्याने तिचा स्वाभिमान दुखावला आहे. तिने तिच्या मुठ्या आवळल्या आणि काहीही न बोलता त्याच्याकडे पाहिले. डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होते. सियाने त्याच्या डोळ्यात रागाने पाहिले आणि म्हणाले, माझा पोशाख तुमच्या स्टेटसशी जुळतो की नाही माहीत, याने मला काही फरक पडत नाही. करारात कुठेही असे म्हटलेले नाही की तुम्ही माझ्या कपड्यांवर बंधने घालाल किंवा मला तुमचा प्रत्येक आदेश पाळावा लागेल. मी फक्त तुमची पत्नी म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्यास सहमत झाले, त्याहून अधिक काही नाही. तिचे बोलणे ऐकून युवक काही क्षण गप्प राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. तो तिच्याकडे सरकला. सिया नकळत मागे सरकली, पण दुसऱ्या क्षणी युवनने तिचे मनगट धरले आणि एका झटक्यात स्वतःकडे ओढले. त्यामुळे सिया त्याच्या मिठीत गेली. युवन थंड स्वरात म्हणाला, करारात लिहिलेले असो वा नसो, आता तू माझ्याशी सर्व काही बांधील आहेस. या 7 दिवसात तू काय घालशील, कोणाशी बोलशील किंवा तू जे काही करशील ते माझ्या इच्छेनुसार होईल. सिया त्याच्या मिठीतून स्वतःला सावरत हळू आवाजात म्हणाली, तू करारावर स्वाक्षरी करत असताना मला हे सांगायला हवे होतेस. आता जेव्हा मी माझी बहीण अंजूचा जीव वाचवण्यासाठी ही अट मान्य केली असेल, तरीही मी तुमच्या प्रत्येक आदेशाची गुलाम होऊ शकत नाही. युवनच्या डोळ्यात राग आला. तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, 25 लाख रुपयांच्या बदल्यात तुम्हाला हे सगळं करावं लागेल. युवन जसं तिला किस करण्याचा प्रयत्न करताच सियाने त्याच्या छातीवर दाब देऊन त्याला दूर ढकलले. युवनच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. सिया म्हणाली, काहीही असो, मी माझ्या स्वतःच्या तत्वानुसार जगेन. मी कधीही माझ्या मर्यादा ओलांडणार नाही. मी कधीही असे अश्लील आणि उघड कपडे घालणार नाही. माझी एक मर्यादा आहे आणि मी ती ओलांडू शकत नाही. तिचे डोळे ओले होते, पण तिचा स्वर कठोर होता. युवनने रागाने त्यांच्याच दातावर दात घासले आणि तिच्यापासून दूर गेला. काही पावले पुढे गेला, मग मागे वळून तिची हनुवटी धरली आणि म्हणला, आजपासून मला माझ्या नावाने हाक मारू नकोस. त्याचा आवाज कडक होता. असे म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. तो निघताच सियाने एक दीर्घ श्वास घेतला. थोड्या वेळाने 2 मुली त्याच्या खोलीत आल्या. त्यांच्या हातात विविध प्रकारचे सलवार सूट होते. सिया त्या कपड्यांकडे पाहत राहिली. तिला त्या माणसाचा एक पैसाही स्वतःवर खर्च करायचा नव्हता, पण ती असह्य होती. युवन आधीच घराबाहेर पडला होता आणि तिला फक्त एवढेच सांगण्यात आले होते की बाहेर गाडीत वाट पाहत आहे. सियाने अनिच्छेने हलका गुलाबी रंगाचा सूट घातला. मुलींनी तिचे केस स्टाईल केले आणि थोडा मेकअप केला. सियाने आरशात पाहिले. तिच्या समोर एक साधी सुंदर मुलगी उभी होती. कोणताही दिखावा न करता तरीही डोळ्यांना मोहणारी ती ओढ दाबत बाहेर निघाली. युवन गाडीत बसला होता, हातात फोन आणि डोळ्यात चिडचिड घेऊन. त्याला वाट पाहणे आवडत नव्हतं. तो दार उघडणारच होता, तेवढ्यात त्याची नजर सियावर पडली, जी दारातून बाहेर येत होती. त्याची पावले थांबली. ज्याप्रमाणे एक सुंदर दृश्य पाहून डोळे थांबतात, त्याचप्रमाणे त्याने सियाकडे पाहून थांबला. गुलाबी रंग तिच्यावर एवढा सूट झाला होता की जणू तो तिच्यासाठीच बनला आहे. युवनचा श्वास क्षणभर थांबला. मग तो स्वतःला हलवून सरळ बसला. सिया त्याच्या शेजारी येऊन बसली. तिने त्याच्याकडे क्षणभर पाहिले. पांढऱ्या शर्टमध्ये गाडीच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात त्याचा चेहरा आणखी तेजस्वी दिसत होता. सियाला अचानक वाटले की पांढरा रंग फक्त त्याच्यासाठीच बनवला आहे. आणि दुसरीकडे युवन विचार करत होता की कदाचित गुलाबी रंग फक्त या मुलीसाठी बनवला असेल. दोघांनीही हे एकमेकांना सांगितले नाही, पण दोघेही मनातल्या मनात हसले. काही वेळाने सिया हळू आवाजात म्हणाली, आतापासून तुम्ही माझ्यासाठी इतके महागडे कपडे खरेदी करायचे नाहीत. माझ्याकडे काही कपडे आहेत ज्यात मी कदाचित तुमच्या दर्जा इतकी सुंदर दिसणार नाही, पण मी लाजेचं कारणही होणार नाही. युवनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. जर तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर कदाचित ही संधी मिळाल्यानंतर ती महागड्या वस्तूची मागणी केली असती. पण सिया वेगळी होती. तिच्या साधेपणात एक विचित्र अभिमान होता. युवन हसला आणि म्हणाला, हे काय माझ्याकडून उपकार नाही सिया. मला हे नको आहे की लोक म्हणतील की युवन मेहराची बायको इतरांपेक्षा कमी आहे. मी कुणालाही माझ्या नावावर बोट दाखवण्याची संधी देणार नाही. जरी तू फक्त 7 दिवसांसाठी माझी बायको असशील तरी.
सियाने त्याचे संभाषण थांबवले आणि म्हणाले, मला माहिती आहे मी तुमची 7 दिवसांकरिता बायको आहे. हे वारंवार सांगण्याची गरज नाही आणि तसेही मला तुमची बायको होण्यात काही रस नाही आणि आयुष्यभर हे नातं टिकवण्याचा माझा हेतूही नाही. इवनने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या भोवयावर सुरकुत्या पडल्या. हे चांगलं आहे, तो थंड आवाजात म्हणाला, कारण मलाही आयुष्यभरासाठी बायको नको आहे. या करारानंतर जेव्हा हा अहंकार तुझ्या डोक्यातून निघून जाईल तेव्हा मी तुला मुक्त करेन. सियाने त्याचे शब्द ऐकले आणि तिच्या मुठी आवळल्या. इवनने ओठांवर बोट ठेवून तिचे हास्य लपवले. तो विचार करत होता, ही मुलगी जितकी जास्त नकार देते तितकीच ती माझ्या हृदयात खोलवर जात आहे. खिडकीकडे पाहून सियाने डोळे मिटले होते. विमान उड्डाण करणार होते आणि तिच्या मनात तिने प्रार्थना केली की हा प्रवास फक्त 7 दिवसांचा असावा. विमान हळूहळू धावपट्टी सोडून आकाशात उडू लागले. खाली असलेली शहरे लहान दिव्यांसारखी चमकत होती. तिच्या सीटवर बसलेली सिया खिडकीकडे झुकली आणि स्वतःशी म्हणाली, 7 दिवस, फक्त 7 दिवस. इवन मागच्या सीटवर टेकून बसला होता. त्याची नजर सतत सियावर होती. त्याचा चेहरा थंड आणि गंभीर होता, पण त्याच्या डोळ्यात थोडीशी उबदारपणा आणि अस्वस्थता दिसत होती. सियाने खोलवर एक श्वास घेतला आणि विचार केला की तिचे हृदय इतके वेगाने का धडधडत आहे आणि तिलाही विचित्र अस्वस्थता का जाणवत आहे. ती प्रवासाचा उत्साह होता की इवनच्या जवळ असल्याचा परिणाम. तिला हे समजू शकले नाही. मग इवन हळुवारपणे म्हणाला, सिया, काळजी करू नकोस. फक्त 7 दिवस तू माझी सिया आहेस आणि बाकीची तुझ्या हेतूंवर अवलंबून आहे. सियाने मान हलवल्याने उत्तर दिले, हां, हे मला माहीत आहे, पण हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे. मी अजूनही विचार करत आहे की मी हा मार्ग का निवडला. इवन हसत म्हणाला, तू निवडलेला हा मार्ग कठीण आहे, पण या 7 दिवसात तुला माझ्या जगाचा एक भाग दिसेल आणि मी कशा प्रकारची व्यक्ती आहे हे कळेल. सियाने तिची नजर खाली केली. तिच्या आत भीती, कुतूहल आणि आकर्षणाची संमिश्र भावना होती. विमान ढगांना स्पर्श करत त्याची उंची वाढवत होते. खाली जग लहान टिपक्यांमध्ये बदलत होते. सियाने खिडकीवर हात ठेवला आणि म्हणाली, मला 7 दिवस स्वतःची काळजी घ्यावी लागेल. मागून इवनने तिच्याकडे पाहिले. डोळ्यात ती चमक होती जी सामना जिंकण्याची आशा दर्शवत होती. त्याला माहीत होते की या 7 दिवसात सिया केवळ अटींसह पत्नीच राहणार नाही, तर तिच्या हृदयाचे काही सौदे देखील असतील. सियाने तिची डायरी काढली आणि तिने नोट्स लिहायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर भीती, धाडस आणि मर्यादांचा वृत्तांत लिहिला. इवनने तिच्याकडे पाहिले आणि विचार केला की ही मुलगी वेगळी आहे. तिच्यात इतकी ताकद आणि साधेपणा कसा आहे. विमानाचे दिवे हळूहळू लंडनच्या रोषणाईत बदलत होते. सियाने तिचा सीटबेल्ट घट्ट बांधला होता. तिचे हृदय धडधडत होते. तिला माहीत होते की ही फक्त सुरुवात आहे. 7 दिवसात ती केवळ इवनचे जगच पाहणार नाही, तर ती तिच्या हृदयाचा आणि स्वप्नांचाही सामना करेल. इवनने तिच्याकडे पाहिले आणि फक्त एकदाच हसला. त्या हास्याने सियाच्या हृदयात थोडीशी उबदारता सोडली. प्रवासादरम्यान सियाने इवनच्या छातीला आरामदायी उशी मारली आणि डोळे बंद केले. इवनने तिला मिठी मारून शांत केले. विमान उतरल्यावर सियाने उत्साहाने आजूबाजूला पाहिले. मिस्टर रॉबिन आणि त्यांची मुलगी रीना तिचे स्वागत करण्यासाठी आले होते. ते त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यावर ते सर्व त्यांच्या घराच्या बैठकीच्या खोलीत बसले होते. कॉफी पित होते. इवनने त्यांना तिथे राहणार नाही असे सांगितले होते, पण त्यांनी आग्रह धरला. मग रीनाने उत्सुकतेने विचारले, तुमचे लग्न प्रेमविवाह आहे का. सिया आणि इवनने एकाच वेळी उत्तर दिले, हे आमच्या आवडीचे लग्न आहे. इवनने रागाने दात खाल्ल्याने रागाने सियाकडे पाहिले, जिने लाजेने डोके खाली केले. तिने सांगितले की ती त्याला कॉलेजपासून ओळखते आणि तेव्हापासून त्याच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. इवन मनापासून म्हणाला, सिया, तू माझ्यावर प्रेम करतेस का आणि तुझे प्रेम अजूनही कमी झाले नाही का. सियाने हलकेसे स्मितहास्य करत उत्तर दिले, मी अजूनही तुला तितकेच प्रेम करते जितके मी पहिल्या दिवशी करत होते. सिया मान खाली करून गंभीरपणे म्हणाली. इवनची तिच्या कमरेवरची पकड घट्ट झाली. त्याला माहीत होते की ही कबुली फक्त काळाची गरज आहे. हे वास्तव नव्हते, तरीही त्याच्या हृदयाचे ठोके वेगवान झाले. आता मला वाटतं की आपण आपलं संभाषण संपवलं पाहिजे. खूप उशीर झाला आहे. तुम्ही सर्व विश्रांती घ्या. आपण सकाळी भेटू. मिस्टर रॉबिन वेळेचे भान ठेवता त्यांच्या जागेवरून उठत म्हणाले.
इवनने हो मध्ये मान हलवली. ते लोक नोकराच्या मागे चालत पाहुण्यांच्या खोलीत पोहोचले. खोलीत प्रवेश करताच सियाने एक दीर्घ श्वास घेतला. तिने खोलीभोवती नजर टाकली आणि ती वॉशरूमकडे जाणार इतक्यात इवनने तिचे मनगट धरले, भिंतीकडे ढकलले. सिया घाबरली. ती त्याच्याकडे पाहू लागली. इवन रागाने दात घासत ओरडला, आज तुझ्यामुळे त्यांना शंका आली असती की आपण कॉन्ट्रॅक्ट कपल आहोत. यात माझी काही चूक नाही. जर तुम्ही मला आधीच सांगितले असते की असे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मी स्वतःला तयार केले असते. सियाने तिचा हात त्याच्या पकडमधून सोडवण्याचा प्रयत्न करत गंभीर स्वरात म्हटले. इवनच्या चेहऱ्यावरील ताण अचानक कमी झाला. त्याने सियाच्या चमकणाऱ्या डोळ्यांकडे पाहिले आणि हळू आवाजात विचारले, तू म्हणालीस की तू माझ्यावर प्रेम करतेस? सियाला विरोध करावासा वाटला, पण तिचे हृदय जोरात धडधडू लागले. ते फक्त एक खोटे होते, जे त्यांच्या लग्नाचे सत्य सर्वांसमोर येऊ नये म्हणून सांगितले गेले होते. सियाने त्याच्या डोळ्यांचा संपर्क टाळत म्हटले. इवनने त्याचा जबडा खाली सोडला. तिचे उत्तर त्याच्या हृदयात सुईसारखे घुसले. सिया आझाद होऊन ही त्याच्या घेऱ्यात उभी राहिली. तूही देखील तुमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. इवन काही बोलला नाही, फक्त खोलीच्या एका कोपऱ्यात स्वतःला झाकून जमिनीवर झोपला. सियाला माहीत होते की हेच त्याचे उत्तर असेल. तरीही तिने तिच्या डोळ्यांची कोपरे पुसली, चेहरा बनवला. मग इवनला पाहून बाथरूममध्ये गेली. काही वेळाने जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिला इवन त्याच स्थितीत पडलेला दिसला. मग तिने मान हलवली आणि पुढे जाऊन काळजीपूर्वक त्याचे बूट काढले आणि जमिनीवर ठेवले. मग तिने त्याच्या जड शरीराला मोठ्या कष्टाने जड केले आणि बेडवर व्यवस्थित झोपवले. माहीत नाही काय खातो, वजन हत्तीसारखं आहे. सियाने कमरेवर हात ठेवून बडबड केली. झोपेचे नाटक करणाऱ्या इवनच्या कानावर ही बडबड थेट पडली. मग त्याच्या ओठांवर एक हलके हास्य पसरले आणि लगेच गायब झाले. सियाने त्याच्यावर ब्लँकेट टाकले आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपली. ती ब्लँकेट स्वतःवर ओढत होती तेव्हाच इवनने त्याच्या शरीराचा अर्धा भाग त्याच्यावर टाकला आणि आपली मान त्याच्या गळ्यात लपवली. सियाचा श्वास अडकला. चेहरा वळवून तिने इवनकडे पाहिले, ज्याचा चेहरा तिच्या गळ्यात लपला होता. त्याचा श्वास सियाच्या मानेला गरमाहत देत होता. सियाला हृदयाचे ठोके तिच्या कानात ऐकू येत राहिले. मग शेवटी तिनेही तिचे डोळे मिटले. दुसरीकडे इवनने आपला चेहरा तिच्या गळ्यात लपवला आणि तिच्या चंदनासमान सुगंध देणाऱ्या मिठीत गाढ झोपी गेला. सकाळच्या वेळी इवन मिस्टर रॉबिनसोबत पूलच्या कडेला उभा होता आणि त्याच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलत होता. थोड्यात सिया रीनासोबत हसत हसत आली. सकाळी उठल्यावर इवन खोलीत नव्हता. काही वेळाने रीनाही तिच्या खोलीत आली आणि दोघेही बाहेर आले. सिया इवनकडे एकटक पाहत होती, जो कॉफीचा कप हातात घेऊन मिस्टर रॉबिनशी मान खाली करून बोलत होता. त्याच दरम्यान टाचांच्या सँडलमुळे सियाचा पाय फिरला आणि त्यामुळे ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि ती थेट तलावात पडली. सियाला तलावात संघर्ष करताना पाहून रीना ओरडली. रीनाचा आवाज ऐकून इवन मागे वळला, पण तो काहीही करण्याआधीच डेव्हिड म्हणजे मिस्टर रॉबिनचा मुलगा, तो विजेच्या गतीने सियापर्यंत पोहोचला. काही क्षणातच सियाचे ओले शरीर डेव्हिडच्या हातात होते. हे दृश्य पाहून इवनला त्याच्या शरीरावर मुंग्या रेंगाळत असल्याचे जाणवले, जणू कोणीतरी त्याच्या शरीराला आग लावली आहे. डेव्हिडने सियाला पुलाच्या बाहेर काढले. याआधी की त्याचा हात सियाच्या गालाला स्पर्श करणार तेवढ्यात बाणाच्या वेगाने इवन त्याच्यामध्ये आला आणि म्हणाला, माझ्या सियापासून दूर राहा. डेव्हिडचा हात झटकून इवन थंड पण रागात म्हणाला. सियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा गरजेपेक्षा थंड आणि खूप लाल झाला होता. तिने हसून डेव्हिडला वाचवल्याबद्दल आभार मानले. तिचे हास्य तेजस्वी होते, त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे झाले. इवनने जबडा घट्ट दाबून तिच्याकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिला आपल्या हातात घेतले आणि खोलीकडे निघून गेला. इवनच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून सियाने गप्प राहणे पसंत केले. डेव्हिड हसत त्याचे वडील मिस्टर रॉबिन यांच्याकडे गेला. खोलीत प्रवेश करताच इवनने सियाला बेडवर झोपवले. तो खाली वाकून तिच्या खूप जवळ आला आणि सर्व शक्तीने बेडवर हात मारत ओरडला आणि म्हणाला, तुला दुसऱ्यांच्या मिठीत जायला खूप आवडते ना? सियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुमचे डोके खराब झाले आहे का? दूर व्हा माझ्यापासून. तिने अविश्वास आणि रागात येऊन त्याला तिच्यापासून दूर ढकलले. इवन वेडीपणाच्या टोकापर्यंत जाऊन त्याने तिची हनुवटी हातात घेतली. हो, माझे डोके खरोखरच खराब झाले आहे.
जी मुलगी 25 लाखासाठी माझी पत्नी होऊ शकते ती पैशाच्या लोभापोटी असे भिजलेल्या कपड्यात कोणत्याही पुरुषाच्या मिठीत इव्हनला त्याचे वाक्य पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही, कारण तोपर्यंत सियाने त्याच्या गालावर एक जोरदार चापट मारली. त्यामुळे त्याच्या प्रत्येक नसात एक जळजळ पसरली. लक्षात ठेवा, मी तुमची बायको आहे आणि तुम्ही तुमच्याच बायकोच्या चरित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. सियाने इव्हनची कॉलर धरली आणि तिच्या भिजलेल्या आवाजात ओरडली. इव्हनने तिचे जबडे घट्ट धरून तिच्याकडे पाहिले. माझी पत्नी ओल्या कपड्यात त्या एका अनोळखी व्यक्तीच्या हातात होती. मूर्ख माणसा, मी बुडत होते. त्या माणसाने माणुसकीच्या नात्याने येऊन मला वाचवले. खरं तर तुम्ही यायला हवं होतं, पण तुम्ही आला नाही आणि आता तुम्ही मला 25 लाखासाठी टोमणे मारत आहात. जर मी पैशाच्या मागे धावली असते तर आत्तापर्यंत मी तुमच्याकडून कितीतरी पैसे उकळले असते. माझ्या बहिणीच्या हुंड्यासाठी 25 लाख घेऊन मी 7 दिवसांसाठी स्वतःला तुमच्या स्वाधीन केलं होतं. ती रागाने म्हणाली आणि दोन्ही हाताने त्यांचा कॉलर पकडला. इव्हनच्या डोळ्यात असलेली लालसरपणा वाढला. सियाचा रडणारा चेहरा त्याला अजिबात आवडला नाही. जेव्हा त्याला हे सत्य कळले तेव्हा त्याला स्वतःला शिक्षा करावीशी वाटली. त्याने सियाच्या हातातील कॉलर सोडवली आणि जलद पावलांनी खोलीतून बाहेर पडला. इव्हन निघून जाताच सियाने तिचे ओली डोळे पांढऱ्या रेलिंगकडे वळवले. त्या माणसाचा प्रत्येक उपहास आणि प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर बाणासारखा आदळत होता. पण का तिचे हृदय त्या व्यक्तीसाठी धडधडत होते? कदाचित यासाठी की लग्नानंतर ती छोटीशी आवड आता अधिकच वाढली होती. कुठेतरी तिला आयुष्यभर त्या माणसासोबत त्याची पत्नी म्हणून राहायची होती. सियाच्या डोळ्यातून अश्रू धबधब्याच्या धारासारखे वाहत होते आणि तिच्या केसांमध्ये विरघळत होते. इव्हन आतमध्ये येऊन अशा समोर उभा राहून त्याचे केस व्यवस्थित करत होता. तो भावनिक स्वरात म्हणाला, आज रात्रीच्या पार्टीत माझी डील निश्चित होईल आणि त्यानंतर आपला करारही संपेल. मग तू मोकळी असशील. बेडवर बसून पुस्तक वाचत असलेल्या सियाचं पान उलटणारा हात जागीच थांबला. तिचे डोळे वेगाने ओले झाले, पण इव्हनपासून ते ओले डोळे लपवण्यासाठी तिने पुस्तकावर लक्ष केंद्रित केले. आज तू खूप आनंदी असशील. ज्या व्यक्तीशी बोलणेही तुला आवश्यक वाटत नाही त्याच्या जवळ राहण्यापासून तुला स्वातंत्र्य मिळत आहे. इव्हनने आरशात त्याच्या अस्तित्वाकडे पाहत मत्सरी स्वरात म्हटले. सियाने तिचे अश्रू गिळले आणि म्हणाली, हो, मी खूप आनंदी आहे. आता शेवटी मी मोकळी झाली आहे. जळत्या डोळ्यांनी इव्हनने तिच्या हास्याकडे पाहिले. जा मग आणि तयार हो. आज तुझ्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. सियाने होकारार्थी मान हलवली आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेतले, कारण ती आत अजून तिचे अश्रू आवरू शकत नव्हती. इव्हनने टेबलावर हात मारला आणि आरशात त्याचे प्रतिबिंब पाहत राहिला. त्याचे डोळे लाल झाले होते, त्याचा चेहरा फिकट पडला होता आणि त्याची चिंता स्पष्ट दिसत होती. घाबरून इव्हनने त्याच्या टाईची गाठ सैल केली. त्या दिवशी तो मिस्टर रॉबिनच्या घरून लगेच हॉटेलमध्ये निघून आला होता. डेव्हिड, जो मिस्टर रॉबिनचा मुलगा होता, त्याच्या जवळ राहून तो अजून जवळ सहन करू शकत नव्हता. तेवढ्यात दार ठोठावले गेले. त्याने आत येण्याची परवानगी दिली. सर, हे मॅडमचे कपडे आहेत. आजच्या पार्टीसाठी त्यांना यापैकी एक निवडावे लागेल, त्याचे वैयक्तिक सचिव म्हणाले. त्याने कपड्यांवर एक नजर टाकली आणि त्याचा राग अजून वाढला. ते अर्धे कपडे, गाऊन आणि लहान कपडे होते. माझी बायको असे कपडे कधीच घालणार नाही. मी तुला आधीच सांगितले होते. मग तू हे सगळं का आणलंस? इव्हनने तिच्या हाताच्या मुठ्या आवळल्या आणि सेक्रेटरीकडे रागात पाहून ओरडला. सर, सध्या एवढेच उपलब्ध आहेत. इथे पूर्वेकडील कपडे उपलब्ध नाहीत आणि पार्टीला देखील उशीर होत आहे. यानेच काम चालवावे लागेल. सेक्रेटरी माफी मागत म्हणाला. कितीही उशीर झाला तरी चालेल. माझी बायको हे निरर्थक कपडे कधीच घालणार नाही. तुला जे आणायला सांगितले होते ते घेऊन ये. इव्हनने थंड स्वरात आदेश दिला. हे ऐकून बाथरूमच्या दाराशी उभ्या असलेल्या सियाचे जग उलटे झाले. तिच्या ओठांवर हास्य पसरले. तिच्या डोळ्यातही आनंदाचे स्मित होते. त्या माणसाने आता फक्त एवढेच म्हणावं की आपल्यात कोणताही करार नाही. तो माझा नवरा आहे आणि मी त्याची पत्नी. त्यांचं नातं फक्त काही दिवसांसाठी नाहीये, ते आयुष्यभरासाठी आहे. थोड्याच वेळात इव्हनच्या सूचनेनुसार तिच्या बेडवर पारंपरिक भारतीय कपडे होते. साधेपणाने भरलेल्या सियाने इव्हनकडे न पाहता तिचे कपडे निवडण्यास सुरुवात केली.
कपडे उचलून सिया वॉशरूमकडे निघाली. इवन सिगारेटच्या धुराने त्याचे जळते हृदय अजून जळत होता. त्याने मुठी आवळल्या आणि दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तो हॉटेलच्या लॉबीमध्ये सियाची वाट पाहत बसला होता. ब्युटिशियन गेल्यानंतर जेव्हा सिया ती खोलीतून बाहेर आली तेव्हा हवेत तोच चंदनाचा सुगंध पसरला जो नेहमी इवनला मादक करत होता. तो सुगंध अनुभवत इवनने वर पाहिले आणि त्याचे डोळे थांबले. गडद लाल रंगाचा मखमली ड्रेस घातलेला, हलक्या मेकअपने सजवलेला नाजूक चेहऱ्यावरील हावभाव आणि उघड्या केसांसह सिया एखाद्या परीपेक्षाही कमी दिसत नव्हती. ती सावधपणे त्याच्याकडे जात होती. वारा थांबला. तो आवाज कुठेतरी दूर गायब झाला आणि त्या क्षणी असे वाटले जणू काही संपूर्ण जगात फक्त ते दोघेच उरले आहेत. सियाचे प्रत्येक पाऊल इवनच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढवत होते. त्याचे हृदय अधिक वेगाने धडधडत होते आणि म्हणत होते की हे हृदय आता माझे नाही, सियाचे झाले आहे. चल जाऊया सिया, इवन स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला. त्याच्या आकर्षित नजरेने अस्वस्थ होत सियानेही हळुवारपणे उत्तर दिले, हो चला जाऊया. तिचा आवाज ऐकून इवन शुद्धीवर आला. त्याने आपला हात पुढे केला आणि सियाचा हात धरला आणि दोघेही बाहेर पडण्याच्या दिशेने निघाली. सियाने ओल्या डोळ्यांनी तिच्या हातात बसलेल्या त्याच्या हाताकडे पाहिले. कदाचित हा त्या माणसाचा शेवटचा स्पर्श होता. यानंतर त्यांच्यात फक्त अंतर आणि वेगळेपणा उरणार होता. ऑफिस पार्टी शेवटच्या टप्प्यात होती आणि तिथे मीडिया पाहून इवन तर नाही पण सिया नक्कीच घाबरली होती. जर त्यांच्या नात्याचे सत्य बाहेर आले असते तर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असती. पण सुदैवाने तिथे असं काहीही घडलं नाही. आता दोघेही हॉटेलच्या खोलीत एकटेच होते. इवन काचेच्या भिंतीकडे तोंड करून उभा होता तर सियाची नजर तिच्या समोर ठेवलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर होती. त्यावर सही कर, मग माझा सेक्रेटरी तुला विमानतळावर सोडेल. त्यानंतर तू कुठेही जाऊ शकतेस, इवन थंड पण कडक आवाजात म्हणाला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. मीडियाच्या लोकांना कळले असेल की मी तुमची बायको आहे, तुम्हाला प्रॉब्लेम होईल. कदाचित सियाकडून हा शेवटचा प्रयत्न होता नाते जोडण्याचा. त्याची काळजी तू करू नकोस, मी सांभाळीन सगळे. इवनने त्याचे दोन्ही हात पॅन्टच्या खिशात टाकत म्हटले. जर मिस्टर रॉबिनने माझ्याबद्दल विचारले तर, सिया थरथरत्या आवाजात म्हणाली. ते विचारणार नाहीत. आता आपली आणि त्यांची समोरासमोर भेट होणार नाही. त्यांना फक्त हा करार अंतिम करायचा होता. इथून पुढे आता मलाच सर्व काही सांभाळायचं आहे, इवनने थंड स्वरात उत्तर दिले. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हाताने पेन उचलला आणि कागदपत्रावर सही केली. मग उभी राहिली आणि म्हणाली, गुड बाय मिस्टर इवन. आज तर मी तुमचे नाव घेऊ शकते कारण आपल्या या खोट्या नात्याचा शेवटचा दिवस आहे. असे बोलून ती स्वतःला दुखावत पटकन खोलीतून बाहेर पडली. मग बाहेर उभा असलेला इवनचा सेक्रेटरी तिला विमानतळाच्या दिशेने घेऊन निघाला. इवन थकल्यासारख्या भिंतीकडे चालत गेला. काचेवर डोके टेकवले. त्याला तिच्या गालावर थोडा ओलावा जाणवला म्हणून त्याने त्या जागेला बोटाने स्पर्श केले तर ते अश्रू होते. मी रडत आहे का, इवन स्वतःशीच बडबडला. ती आत्ता गेली होती आणि आता त्याला असे वाटले मी कोणीतरी त्याचे हृदय घट्ट पकडून तोडत आहे. जणू काही त्याच्या अस्तित्वाचा काही भाग त्याच्यापासून दूर गेला आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला कारण आता त्याला श्वास घेणे कठीण होत चालले होते. तो सोफ्यावर बसला. तिथे तिचा तो सुगंध आणि मादक स्पर्श जणू काही सगळे नाहीसे झाले असं वाटत होतं. मी चुकीचा होतो. जेव्हा तू नसतेस तेव्हा असं वाटतं की मी पुढचा श्वासही घेऊ शकणार नाही. जर ही नशा असती तर तुला दुसऱ्या कोणासोबत पाहून मला हेवा वाटला नसता. मला कळत नाहीये की मी तुझ्याबद्दल इतका पजेसिव्ह का आहे. तो स्वतःला बोलत राहिला. पण ही नशा नाहीये, हे प्रेम आहे हे त्याच्या लक्षात येताच इवन घटस्फोटाच्या कागदपत्रांकडे धावला. त्याचे मन सतत नाही नाही म्हणत होते. त्याचे हात थरथर होते. जेव्हा त्याने पान उलटले तेव्हा सहीऐवजी काही शब्द लिहिलेले होते. मी सही करू शकत नाही. तुमच्यापासून वेगळे होणे ही माझ्यासाठी एक शिक्षा आहे. मी तुला माझे हृदय कधी, कसे आणि का दिले हे मला माहीत नाही. मन माझे हृदय आता माझ्याकडे नाहीये. मी लोभी नाही. माझी मजबुरी मला तुमच्याकडे घेऊन आली होती. पण आता मी तुमच्यावर अफाट प्रेम करते. तुमची साथ कदाचित माझ्या नशिबात लिहिली नसेल. तुमच्यासोबत राहणे इतकी मी भाग्यवान नसेन.
मी तुमच्यापासून वेगळी होत आहे, पण मी तुमचे नाव स्वतःपासून वेगळे करू शकणार नाही. मी तुमच्यापासून खूप दूर जाईन, जेणेकरून तुम्हाला माझी सावलीही भेटणार नाही. पण मी तुम्हाला माझ्या हृदयातून कधीच काढून टाकू शकणार नाही. माझा चेहरा कदाचित आयुष्यात कधीच पाहता येणार नाही. तुम्ही तुमची काळजी करू नका. माझं अस्तित्वाचा डाग तुमच्यावर कधीच लागणार नाही. त्या पानावर तिने असे काही शब्द लिहिले होते आणि या शब्दांनी इव्हनला एक नवीन जीवन दिले. तो वेड्यासारखा खोलीतून बाहेर पळाला. पटकन विमानतळाकडे जाण्यास निघाला. विमानतळाबाहेर गाडी थांबवली. फोन कानाला लावला आणि पटकन आत पळाला. त्याची तपकिरी लाल डोळे उत्सुकतेने कोणाला तरी शोधत होते. त्याचा सेक्रेटरी समोरून येत होता. त्याला पाहताच इव्हन पटकन त्याच्याकडे धावला. सिया कुठे आहे? त्याने उत्सुकतेने विचारले. सर, ती वेटिंग एरियामध्ये होती. तिने मला जायला सांगितले. तिची फ्लाईट 10 मिनिटांनी आहे, सेक्रेटरीने गंभीरपणे सांगितले. मग इव्हन पटकन वेटिंग एरियाकडे गेला. त्याचे डोळे तिला शोधत होते, पण ती तिथे नव्हती. इव्हनला हळूहळू त्याचा श्वास थांबल्याचे जाणवत होते. मग तो तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे धावत गेला आणि म्हणाला, सर, माझे खूप महत्त्वाचे काम आहे. मला एक अर्जंट घोषणा करायची आहे. जर मी थोडासाही उशीर केला तर माझी पत्नी मला सोडून जाईल. प्लीज सर, हे खूप महत्त्वाचं आहे. त्या कर्मचाऱ्याने त्याच्याकडे दयाळूपणे पाहिले, मान हलवली आणि त्याला परवानगी दिली. दुसऱ्या क्षणी तो माईक समोर उभा होता. तो त्याचे अश्रूंनी भरलेले डोळे पुसत माईकवर ओरडू लागला. सिया, सिया. आवाजात एवढी काळजी आणि व्याकुळता होती की सर्वजण आवाजाच्या दिशेने पाहू लागले. सिया. ती विमानतळाच्या एका कोपऱ्यात गुडघ्यावर बसून रडत होती. इव्हनचा आवाज ऐकून तिने डोके वर केले आणि आजूबाजूला पाहिले. सिया, प्लीज माझ्याकडे परत ये. मी चूक केली. मला तुला स्वतःपासून दूर ढकलायला नको होते. ज्याच्यावर प्रेम असते त्याला दूर ढकलणे मूर्खपणाचे आहे आणि मी ते मूर्खपणाचे काम केले आहे. मला माहीत आहे की तू माझ्या ऐकत आहेस. इव्हन तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या आधी माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व मुली फक्त संपत्तीने प्रभावित झाल्या होत्या, पण तू खरोखरच वेगळे आहेस. माझी पत्नी असूनही तू माझ्याकडून कधीही काहीही मागितले नाहीस. माझ्या नावाचा, माझ्या स्टेटसचा कधीही गैरवापर केला नाही. पण मी चुकलो सिया. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्लीज परत ये. माझ्या सर्व चुका, माझ्या सर्व कमतरता एकदा माफ कर. तुझ्याशिवाय माझा श्वासही माझा राहिला नाही. प्लीज परत ये. इव्हन अश्रूने भरलेल्या आवाजात सियाला त्याचे प्रेम आणि तिची माफी मागत राहिला. सियाने हा आवाज ऐकताच तिला असे वाटले की तिला जोरदार विजेचा झटका बसला आहे. ती लगेच उठली आणि पुढच्या क्षणी डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हास्य घेऊन ती इव्हनकडे धावली. सर, विमान उड्डाण झाले आहे, तिथे उपस्थित असलेल्या मुलीने निराशेने म्हटले. हे ऐकून इव्हन थकून खाली बसला आणि त्याचे जळते डोळे त्याच्या बोटाने चोळत स्वतःला सावरले. त्याला समजले की आता सर्व काही संपले आहे. त्याने स्वतःनेच त्याचा प्राण त्याच्यापासून दूर केला होता. तो थकून मान खाली करून बसला आणि डोळे मिटून सियाला आठवू लागला. सियाच्या आठवणीत तो स्वतःला मोठ्याने रडताना थांबवू शकला नाही आणि तिथे जोरजोरात रडू लागला. पण पुढच्या क्षणी सियाचा आवाज त्याच्या कानी पडला. त्याने डोके वर करून पाहिले तर सिया रडत रडत त्याला हाक मारत वेड्यासारखी धावत त्याच्याकडे येत होती. त्या वेडीला कशाचेच भान राहिले नव्हते. तिची ओढणी, तिची सँडल, तिची बॅग येथील काहीही तिच्यासोबत दिसत नव्हते. तिला येताना पाहून इव्हन क्षणभरही विलंब न करता विजेसारखा तिच्याकडे धावू लागला. तिला समोरून येताना पाहून जणू त्याच्या सुकलेल्या नसांमध्ये जीव परत आला आहे असे वाटू लागले. दोघेही जवळ येताच इव्हनने लगेच सियाला घट्ट मिठी मारली. सियाने तिचे हात त्याच्या गळ्यात घातले. त्याने तिची ओठ तिच्या केसांवर ठेवली आणि उचक्यात देत म्हणाला, जर तू निघून गेली असतीस तर मी वेडा झालो असतो. मग सिया म्हणाली, मीही कशी जाऊ शकते, कारण माझे हृदय इथे राहिले होते. माझी पावले पुन्हा पुन्हा तुझ्याकडे परत येत होती. मला माहीत होते की तुम्हीही माझ्यावर खूप प्रेम करता, पण समाजाच्या भीतीने ती स्वीकारत नव्हता. मग इव्हन म्हणाला, आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. उडत गेला तो बकवास करार. आता मला तू आयुष्यभर हवी आहेस. इव्हनने सियाचा चेहरा हातात घेतला आणि गंभीरपणे त्याची ओठ तिच्या कपाळावर ठेवली. सिया रडत रडत सियाला हसायला लागली. मग दोघेही त्यांच्या पालकांकडे गेले. त्यांनी त्यांच्यासमोर संपूर्ण सत्य उघड केले. आता काही लपवण्यात अर्थ नव्हता.
दोघांचेही पालक खूप रागावले होते, पण तरीही त्यांना हे बंधन तोडणे योग्य वाटले नाही. दुसरीकडे अंजू तिच्या पतीच्या आग्रहावर ठाम होती की तिने सियाकडून पैसे घेऊन त्याला द्यावेत. पण लग्नानंतर तिला लगेच कळले की तिने चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले आहे, ज्याला फक्त संपत्ती आणि पैसा हवा होता. इकडे युवन आणि सिया संसारात व्यस्त झाली. दिवस गेले, महिने गेले आणि नंतर 2 वर्ष निघून गेली. आता त्या दोघांना एक मुलगी झाली होती. तिला ते प्रेमाने परी म्हणत होते. हे नाव तिला युवनने दिले होते कारण ती सेम सियासारखी होती आणि सियाही त्याच्यासाठी एखाद्या परीपेक्षा कमी नव्हती. तो अजूनही तिच्या त्या चंदनाच्या सुगंधात बुडून जायचा. तर मित्रांनो, आपण या कथेतून हे शिकतो की खरे प्रेम हे फक्त एखाद्याच्या दिसण्यावरून किंवा त्याची संपत्ती पाहून होत नसते, तर ते होते त्याच्या मनाचे विचार मिळण्याने, एकमेकांबद्दल असणाऱ्या आदराने आणि यात होणाऱ्या अडचणीने. गैरसमज आपल्याला खऱ्या भावनांची कदर करायला शिकवतात. तुमच्या नात्यांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या हृदयाचे ऐका, कारण तेच तुम्हाला खरा आनंद आणि प्रेम देते. मित्रांनो, मला आशा आहे की ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच आणखी मनोरंजक भावनिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.